Hello friends, today we are going to learn about Standard 9 poem Walk a Little Slower. It means हळुवारपणे चाला. Every child is secure in the arms of its parents. The child learns many things by imitating its parents are the best models for him. Here is the poet about a child who wants to step up with his father. आज जी आपण कविता पाहणार आहोत ही एक लहान मुलगा आणि त्याच्या वडिलांविषयीची आहे. तो जो मुलगा आहे त्याला त्याच्या वडिलांच्या पदचिन्हांवर चालायचे आहे. सो वी स्टडीड अबाउट फर्स्ट स्टांजा. Walk a little slower, Daddy, said a little child so small. I am following in your footsteps and I don't want to fall. The child asked his father to walk slower because he is following his father's footsteps. Every child tries to learn from his parents through the mother, first teacher who teaches all the basic things of life, but the father plays a very important role in the child's life. पहिल्या कडव्यामध्ये लहान मुलगा बाबाला उद्देशून म्हणतो की बाबा तुम्ही हळुवारपणे चाला. मला तुमच्या पदचिन्हांवर चालायचे आहे आणि यामध्ये मला अपयशी व्हायचे नाही आहे. आपल्याला माहिती आहे की आपले जे वडील आहेत किंवा आपले जे बाबा आहेत ते आपल्यासाठी नेहमीच एक आदर्श व्यक्तिमत्व असतात. घरातील प्रत्येक जबाबदारी असो किंवा कुटुंबातील प्रत्येकांचा आनंद यासाठी बाबा नेहमीच प्रयत्नरत असतात आणि अशाच वेळी त्या मुलालासुद्धा त्याच्या वडिलांचे अनुकरण करायचे आहे. त्यामुळे तो बाबाला म्हणतो की बाबा तुम्ही हळुवारपणे चाला. In second stanza, the child said, sometimes your steps are very fast, sometimes they are hard to see. So walk a little slower, Daddy, for you are leading me. Here the child is just trying to follow the father's steps and wants to do many little things properly under the shade of his father. And whenever he is trying to match with the speed of his father, he requests his father to go a little slower because he doesn't want to fall. He doesn't want to commit any mistake. So he said, walk a little slower, Daddy. यामध्ये लहान मुलगा म्हणतो की बाबा मला तर तुमच्या पदचिन्हांवर चालायचे आहे आणि त्यासाठी मला तुम्ही ज्या गोष्टींचे अनुकरण करत आहात त्या बारकाईने पाहणे महत्त्वाचे आहे. तुम्ही ज्या लहान लहान गोष्टी करत आहात त्याचे मला बारकाईने निरीक्षण करायचे आहेत. पण तुम्ही ज्या पद्धतीने चालत आहात त्यावेळेस मला असे वाटते की तुम्ही खूप वेळेस जलद गतीने चालतात तर खूप वेळेस तुमचे जे पावले आहेत ते दिसेनाशी होतात. म्हणजेच तुम्ही कोणत्या गोष्टी करत आहात हे मी ओळखू शकत नाही. त्यामुळे बाबा तुम्ही हळुवारपणे चाला कारण तुम्ही माझं नेतृत्व करत आहात. लीडिंग इट मीन्स की नेतृत्व करणे. आपल्या आयुष्यामध्ये ज्या लहान मोठ्या गोष्टी घडत असतात त्या प्रत्येक यश अपयशामध्ये आपल्यासोबत आपले वडील असतात आणि प्रत्येक वेळेस ते आपल्याला मार्ग दाखवत असतात. त्यामुळेच तो मुलगा म्हणतो की बाबा तुम्ही मला मार्ग दाखवणारे दिशा दाखवणारे आहात, तुम्ही हळुवारपणे चाला. In third stanza, the child said, someday when I am all grown up, you are what I want to be. Then I will have a little child who will want to follow me. Here, the child imagined the future. Today, his father has some ideal expectations from his child, and the child is very much sure about completing them. He wants to suggest that he will be able to fulfill all the expectations if he learns all the life skills from his father and apply them in life and to become successful. So he further imagines that when he will be a grown up person like his father and he will be having his own child again, the child will follow him. The poet wants to suggest
that if the generation of parent is not going to give the lessons of life nicely, then it is impossible for the next generations to pass the important values to the future generation. या कडव्यामध्ये तो लहान मुलगा त्याच्या भविष्याविषयीची कल्पना करतो. आज त्याचे वडील जसे त्याच्यासाठी एक आदर्श व्यक्तिमत्व आहे, तसाच तो मुलगा पूर्णपणे मोठा झाल्यावर जेव्हा तो वडील बनेल त्यावेळेस त्याच्या मुलासाठी आदर्श बनेल. आणि स्वतःच्या मुलासाठी आदर्श बनताना त्याला असं वाटतं की माझ्या वडिलांनी मला ती सर्व जीवन कौशल्य शिकवावी जी मी माझ्या पुढच्या पिढीला किंवा माझ्या मुलाला शिकवू शकेल. इथे जो कवी आहे तो आपल्याला असं सुचवू इच्छितो की जर आज आपल्या आईवडिलांनी किंवा आपल्या पालकांनी आपल्याला आयुष्यातील जे आवश्यक जीवन कौशल्य आहेत त्याविषयी योग्य असं ज्ञान दिलं, मार्गदर्शन दिलं, तर आपण नक्कीच आपल्या पुढच्या पिढीपर्यंत ती जी मूल्य आहेत पोहोचवू शकतो. त्यामुळे तो म्हणतो की बाबा तुम्ही या सर्व कौशल्यांविषयी मला मार्गदर्शन करा. In last stanza, the poet said, "And I would want to lead just right, and know that I was true. So walk a little slower, Daddy, for I must follow you." The child wants to follow only his father's footsteps because he believes that his father is on the right path. And the child also will go on the great path. Also, he believes in himself and doesn't fear to predict his future life with right deeds. So he said, "Walk a little slower, Daddy, that I must follow you." त्या मुलाला त्याच्या वडिलांच्या पदचिन्हांवर चालायचे असते, म्हणजे त्यांच्या वडिलांचेच अनुकरण करायचे असते. कारण की त्याला विश्वास असतो की माझे जे वडील आहेत ते योग्य मार्गावर आहे आणि मी जर वडिलांचे अनुकरण केले तर मी सुद्धा नक्कीच खूप चांगला व्यक्ती बनेल आणि मी पण योग्य त्या मार्गावर जाईल. त्याला असा पण विश्वास आहे की मी जर माझ्या वडिलांसोबत असेल तर मला जगातील कोणतीच अशी गोष्ट नाही जी कठीण वाटेल. आणि त्यामुळेच तो म्हणतो की बाबा तुम्ही हळूवारपणे चाला, तुम्ही मला समजून घ्या, मला समजू द्या की तुम्ही जे करतायत ते कशासाठी. मग मी पण तुमचे अनुकरण करेल आणि आयुष्यामध्ये एक खूप चांगला व्यक्ती बनेल. सो इन दॅट वे वी स्टडीड अबाउट द पोयम. हिअर इज द वर्कशॉप ऑफ द पोयम. Solve the English workshop and write the appreciation of the poem. Thank you.